ज्या नेत्यांना आपण डोक्यावर घेतलं ते नेते जर आपलं ऐकत नसतील तर आपण त्यांना खुर्चीवरून पाय उतार होण्यास भाग पाडू शकतो. असा आत्मविश्वास असणारी तरुणाई म्हणजेच आजची जेन जी. आजूबाजूला निराशा संकट असताना केवळ आपण बघ्याची भूमिका घेऊन हतबल बसू शकत नाही, तर मैदानात उतरून परिस्थितीशी दोन हात करू शकतो, अशी आकांक्षा बाळगणारी तरुणाई म्हणजे आजची जेन जी. गेल्या 12 वर्षांपासून अभेद्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या किल्ल्याला हादरा देऊन तटबंदीचा बुरुज ढासळविणारी तरुणाई म्हणजेच आजची जेन जी. हमारे सरकार में इस्तीफे नहीं होते असं सांगणाऱ्या भाजपची पहिली विकेट घेणारी टीम म्हणजे जेन जी. नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है. प्रचंड बहुमत आणि आंदोलने हाताळण्याचा मोठा अनुभव पाठीशी असताना पडद्यामागे नेमकं असं काय झालं ज्यामुळे भाजपने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला? मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी का तयार झाले, यामागील महत्वाच्या कारणांची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय आपलं कोरा रकाना हे युट्यूब चॅनल. 15 मे 2026 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली. बेरोजगार आणि माहिती अधिकार कायद्याचा अतिवापर करणाऱ्या तरुणांना उद्देशून त्यांनी कॉकरोच म्हणजे झुरळांची उपमा दिली. दुसऱ्याच दिवशी अमेरिकेतील बोस्टन शहरात शिकणाऱ्या अभिजित दिपके नावाच्या तरुणाने विडंबन म्हणून इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्थापन केला. यालाच कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थक तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि जंतर मंतर येथे 28 जून रोजी उपोषणाला सुरुवात झाली आणि 25 जुलैला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. नीट पेपर फुटीबद्दल ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. सरकारने आंदोलन दडपण्याचे हरेक प्रयत्न केले, पण तरुणाई नमली नाही. पंतप्रधान मोदी देशातील तरुणाई समोर झुकतील आणि पंतप्रधान मोदी हे प्रधान यांचा राजीनामा घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. याला कारण मोदींचा गेल्या 24 वर्षातील राजकीय इतिहास. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अनेक आंदोलने झाली, परंतु मोदींनी कधीच आपल्या सहकार्याचा राजीनामा घेतला नाही. पण यावेळी मात्र असं काय झालं की नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागील प्रमुख 8 कारणे कोणती ते आपण आज पाहणार आहोत. यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे सोनम वांगचुक यांचं सलग 22 दिवस चाललेलं अभूतपूर्व असं आमरण उपोषण. या उपोषणामुळे जंतर मंतरवरील आंदोलनाला एक नैतिक बळ मिळालं. एकतर लडाख आंदोलन प्रकरणी सोनम वांगचुक यांना जवळपास 6 महिने सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबलं होतं. जनतेच्या मनात याविषयी अगोदरच राग होता. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सरकारला ते परवडणार नव्हतं. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचललं ते देशातील जनतेला अजिबात आवडलं नव्हतं. यामागचं दुसरं प्रमुख कारण होतं दिल्लीच्या आंदोलनाची धग आता देशभर पसरू लागली होती. दिल्लीनंतर मुंबई, कलकत्ता, पटना, लखनौ, जयपूर, बंगळुरू यांसारख्या असंख्य शहरात आंदोलनाचा वणवा पेट घेऊ लागला होता. दिल्ली पोलिसांच्या कारवाईत सरकारचे हात पोळले होते. ज्या अमानुष पद्धतीने दिल्ली पोलिसांनी कोवळ्या मुलामुलींना फोडून काढलं होतं, त्यामुळे देशात एक संतापाची लाट उसळली होती. तरुणाईच्या समर्थनार्थ जनता आता रस्त्यावर उतरली असती तर ते सरकारला झेपणारं नव्हतं. तिसरं कारण होतं केंद्राने घोषित केलेल्या उपाययोजना. या तरुणांनी केराची टोपली दाखवली होती. नीट पेपर फुटीचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, त्याचबरोबर दोषींवर कठोर अशी कारवाई केली जाईल, हे पटवून देण्यात सरकार कुठेतरी कमी पडत होतं. त्याला कारणही तसंच होतं. सरकारने ह्या ज्या नव्या तरतुदी कायद्यात आणल्या होत्या त्या पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने यात नवीन काही नसल्याचं मत तयार झालं होतं. मोदींनी शिक्षण सचिव बदलले, एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना दोषी ठरवून सेवेतून बडतर्फ केलं, पण याचा काहीही उपयोग झाला नाही. चौथं कारण म्हणजे आंदोलन ऐन भरात असताना त्यात राहुल गांधींनी घेतलेली उडी. त्यांनी व काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यात अखिलेश यादव व इतर विरोधी पक्षातील नेते सुद्धा सहभागी होते. राहुल गांधींना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी 9 आले होते. ज्या पद्धतीने पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींना फरफटत नेलं, त्यामुळे आंदोलनाच्या आगीत आणखी तेल ओतल्यासारखं झालं. एकीकडे कॉकरोच आणि दुसरीकडे काँग्रेस सारखा तगडा विरोधी पक्ष. सरकार आता कात्रीत सापडलं होतं. संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं. सभागृहात आक्रमक असलेला विरोधी पक्ष आता रस्त्यावरची लढाई लढत होता. पोलिसांच्या कारवाईने तरुणाईसोबत देशाच्या विरोधी पक्ष नेत्याचं रक्त सुद्धा आता देशानं बघितलं होतं. संपूर्ण आंदोलन या कॉकरोच आंदोलनात वाया जाण्याची सरकारला भीती वाटू लागली होती. पाचवं प्रमुख कारण म्हणजे जेन झीने केलेला सोशल मीडियाचा प्रभावी वापर. जंतर मंतरवर काय चालू आहे याची खडाखडा माहिती हे तरुण संबंध देशभरातील आपल्या सहकाऱ्यांना देत होते. लोक समाज माध्यमातून ते बघत होते. त्यामुळे जे तरुण गावखेड्यात होते
त्यांनी दिल्ली गाठली ते पोलिसांच्या लाठ्या काठ्यांना घाबरले नाहीत. 6वं प्रमुख कारण होतं महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक. नुकतंच बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 20 आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार सत्ताधारी पक्षाने आपल्या गळाला लावले होते. एक एक खासदार गोळा करायला केलेली मेहनत या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे वाया जाऊ देऊ नये असे सरकारला वाटत होते. म्हणून शेवटी सरकारने झुकती भूमिका घेतली. या विधेयकांच्या आधारे त्यांना पुढे 2029च्या लोकसभेची तयारी देखील करायची होती. प्रधान यांच्या राजीनाम्यामागचं 7वं कारण म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांची टीम. तिशीतील ही तरुणाई सरकारसोबत ज्या चालाकीने वाटाघाटी करत होती, अनेक प्रयत्न करूनही आंदोलनात फूट पाडता येत नव्हती. अभिजित दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका, कॉम्रेड नेहा ही मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी काही केल्याने सरकारला शरण जात नव्हते. 8वं आणि शेवटचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शेवटचा प्रयत्न, ज्यात त्यांनी रात्री पावणे 12 वाजता इंस्टाग्राम लाईव्ह करून काही हाती लागलं नव्हतं. त्यांच्या आवाहनाला तरुणाई प्रतिसाद देत नव्हती. म्हणून नरेंद्र मोदींनी अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी 2:18 आपण राजीनामा दिल्याचं स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या समर्थक कार्यकर्त्यांना हा एक जबर धक्का होता. गेल्या 12 वर्षात असं कधीच झालं नव्हतं, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल याची शक्यता खूपच धूसर होती. सोमवारच्या संसदेतील प्रश्नोत्तराच्या तयारीमध्ये धर्मेंद्र प्रधान व्यस्त होते, तशा बातम्या येत होत्या. शुक्रवारी त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत याविषयी बैठक घेतल्याचंही समजतंय. जर त्यांना राजीनामा द्यावा लागणार होता हे जर अगोदरच माहीत असतं तर त्यांनी ही तयारी केलीच नसती. म्हणजे राजीनामा खूप अचानक झाला. त्यामुळे अनपेक्षितरित्या झालेला हा राजीनामा. सीजेपीच्या स्थापनेवेळी अभिजित दिपके म्हणाले होते, जर सर्व झुरळ एकत्र आले तर काय होईल. यावेळी कुणाला वाटलं नव्हतं की हीच झुरळ मोदींच्या सहकार्यात घेतली.